टॉप 9 मोठ्या बातम्या। आमच्या नेत्यावर टीका केल्यास युती धर्म बाजूला ठेवून आम्ही सुद्धा प्रत्युत्तर देऊ। नवी मुंबईमधल्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात खासदार नरेश मस्केंचा गणेश नाईकांना इशारा। राऊतांच्या अजित पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक। अजित पवारांवर टीका केली तर जीभ हासडून देऊ। आमदार इद्रिस नायकवडी यांचा संजय राऊतांना इशारा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 19 सप्टेंबर रोजी नागपूरमध्ये चिंतन शिबिर। राज्यभरातील सुमारे 550 पदाधिकारी सहभागी होणार। काही जिल्ह्यातील पक्ष संघटनेमध्ये फेरबदल होण्याची शक्यता। नागपुरात 18 सप्टेंबरला महात्मा फुले समता परिषदेचा ओबीसी मेळावा। मेळाव्याला ओबीसी नेते छगन भुजबळ मार्गदर्शन करणार। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुंबईमध्ये शिवसेनेकडून बॅनरबाजी। वांद्रे सिलिंग परिसरामध्ये शिंदेंच्या सेनेकडून वाढदिवसाचे बॅनर। देवाभाऊ कॅम्पेननंतर एकनाथ शिंदेंच्या बॅनरमुळे चर्चा। आदित्य ठाकरेंचे मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र। एमएमआरडीएनं एल्फिस्टन पूल बंद केल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा। अधिक प्रमाणात वाहतूक पोलीस तैनात करण्याची ठाकरेंची मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींकडे मागणी। विधान भवनामधील मारहाण प्रकरण। विशेषाधिकार समितीच्या हाती लागलेल्या व्हिडिओवरून आणखी गुन्हे दाखल होणार। विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष नरेंद्र पोंडेकरांची माहिती। वनतारा प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून लेखी आदेशाची प्रत जारी। एसआयटी अहवालाचा कोर्टाच्या आदेशामध्ये उल्लेख। महादेवी हत्येने पुन्हा नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचालींना वेग। आज उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करणार। नांदणी मठ, वनतारा आणि राज्य सरकारकडून एकत्रित अर्ज सादर करणार। उच्चस्तरीय समितीकडे जाण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना।